ठाण्याला गेलो, आज अपॉइंटमेंट होती, पासपोर्ट काढायचं होतं. 40 मिनिटाचं काम होतं. 3.5 तास जास्त गेलं पण कमी नाही ना. फुकटची एक चुकीमुळं जाम टाईम गेला. सकाळच्या मदरनी 5 मिनिटांनी चिकन बनवली, त्याने जरासं तेल बोलतो जास्त पडलंय. आता बोललो काय बोललो, जाऊन दे. दापोल करीन रावल आली, आता आमोशा चालू आहे ना, मग बाबूला घेऊन जाऊ नाही शकत. फादर रागा नव्हता, जरा टाइम झालता म्हणून मदर इथं सेल्फी काढतो. रस्त्याच्या ते बाजूला 2 मेंबर आहे, जरा गायब झालं ना. बिअर शॉप आता थोड्या वेळानं चालू होईना. मी लवकर निघलो ना थोडा. मग गाडीन चिकन खावला घेतली, तेल जरा जास्त टाकलेला, घाईघाईन बनवली ना. मग पोहोचलो ठाण्याला, सगळी पुरं केली. माझा जरा आधार कार्डची झेरॉक्स अपडेट केली, ती मार्च होती ना. पासपोर्ट करायला जास्त टाइम नाही लागत, 30 ते 35 मिनिटं. आमचं कसं झालं माहितीये का, आमचं सगळ्यांचं काढून झालं. भावाचा आहे ना, त्याचं एज नव्हती भरत ना 18 वर्ष. मग त्याच्यामुळे त्याला जाम टाइम गेला. त्याला किट्सचा फॉर्म भरायला लावला, त्याचा 18 कंप्लीट नाही. तर आमचा इथचं काम झालं. आता पनवेलला पोलीस स्टेशनला फक्त एक फेरी मारायला लागत. आमचं ऑनलाईनच फॉर्म काहीतरी भरलेलं, आता 2500 इथं आमचं 1500 मध्ये झालता काहीतरी अपॉइंटमेंटच्या आधी सगळा. भावाचा अजून 2-3 फॉर्म भरायचं राहिलं, त्यांना अजून टाइम लागेल. मदर फादरनं ती तिघं आहेत आतमध्ये ना. आम्ही इथं बाहेर आलो, खाला सँडविच न गाडीन पण येऊन खाणं. आता आली सगळी सकाळची. आलो मी 10ला, काहीतरी 5:30 वाजलं घरा जाऊला. सिलेंडर ठेवला घरा जाऊन, मग जिमला निघलो. जिमला पोहोचल्यावर पहिला 10-15 मिनिटं इलेक्ट्रिकल चालवली ना, चालून झाल्यावर लगेच मग प्री वर्कआउट बनवली. याच्यात मी 3-4 आयटम टाकतो. मी तुम्हाला याच्यावर एक व्हिडिओ बनवून टाकीन दुसऱ्या अकाउंटला. जिमला सुरुवात केली तेव्हा प्री वर्कआउट नव्हतं ना, 1.5-2 वर्ष. मग तेव्हा हीच पिवायचो. प्री वर्कआउट मध्ये खाज येतं फक्त, याच्या खाज नाही येतावरच फक्त, बाकी सगळं पंपिंग ओके आहे सगळं. मग नानानी इथं चेस्ट मारत घेतलेली, आता गोविंदा आले ना, आता गुपचूप बोलतं. माझी पण बॅक मारून झाली ना, मग बायसेप मारला घेतलं. बायसेप मारून झालं, अर्धच झालं, अजून अक्क नाही झालं, टाइम लागन जरा. झाला आता बायसेप मारून झालं. असला हॅमर घेतलं मारायला, डंबल, उभं डंबल. पहिला मोठं डंबल घेतलेलं, ते ठेवलं ना लगेच. मग छोटं डंबल घेतलं ना, डबल हँड मारून झालं ना, झाली जिम. घरा गेलो, दापोल घरनी कट मारलेली कुठची हानिसिंग कट मारलेली, केस कापून झालं त्याचं बून. वरती येऊन प्रोटीन मारून अंडी न डालिम घेतलेला खावाला, व्हाईट वाली अंडी खाऊन घेतली ना, लगेच झोपलाय बघा. चकुली आली पोरी करशील. आता 5वा दिवस ना, सगळी जेवायला बसली इथं. काय काहीतरी चिल्लीचा आयटम न होता, अजून 4-5 आयटम. तिशाचा उद्या बर्थडे, आज रातच्या 12लाच केक कापायला घेतलेला प्री बर्थडे न. ती सगळ्यांना उठत होती झोपणशी. तिचा दुसरा बर्थडे, आता वाट बघतो कोण कोण येते. सगळ्यांना ग्रुपला मेसेज टाकलं का या म्हणून. सगळे वाजलं पण लई ना, किती वाजलं माहितीये का, 12:40 झालं. कोण नाही मोठा पाला, बाकी सगळी झोपली ताणून. जवरी जण होती तेवढ्यात केक कापायला घेतला. आता आम्ही डोक्यावर ब्लूटूथचा साऊंड ठेवला ना, आता केक कापायला घेतला. झाला केक कापून, आता दोघांना भरवला. चला आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आजचा मिनी ब्लॉग इथं चेंज करू. बाय गाईज, भेटू उद्या.